मित्रांनो, कालपर्यंत जे दोन वाघ एकत्र पळत होतं ते आता एकमेकांच्या विरोधात पळणार आहेत. सगळ्यांचा लाडका बकासूर आणि सर्जा जणू ते दोघं सक्क भाऊ असल्यासारखंच वाटतात. कारण होतं त्यांचा पळ. मित्रांनो, या दोघांची जोडी इतिहासात नोंद असणार आहे बरं का. अरे याच दोघांनी थार देखील जिंकली बरं का. मित्रांनो, हे दोन वाघ विरोधात पळलंच नाहीत असं पण म्हणता येणार नाही. जुनं माळशिरसचं मैदान, हिंद केसरीचं मैदान झालं होतं का नाही, तेव्हा देखील हे दोघं वाघ विरोधात पळायला आहेत बरं का. सर्जा सोबत होता बिनजोडचा किंग मथुर आणि बकासूर सोबत होता सरपंच. यांच्यात लढत झाली होती तेव्हा बकासूरची गाडी फॉल झाली होती आणि परत आमदार केसरी मैदानात देखील लढत पाहायला भेटली. बकासूर आणि फाजिलराव विरुद्ध सर्जा आणि पिस्टन यामध्ये आतीतटीची लढत पाहायला भेटली. तेव्हा का नाही बकासूर आणि फाजिलराव यांनी बाजी मारली होती. मित्रांनो, सर्जा बैलाचे मालक आणि बकासूर बैलाचे मालक यांच्यात वैचारिक वाद देखील निर्माण झाला होता, पण ते वाद परत दोन्ही मालकांच्या संगनमताने मिटलं. पण मित्रांनो, मी एक बकासूर आणि सर्जा प्रेमी म्हणून मला असं वाटतंय की परत ही गाडी विरोधात जर धावली तर दोन्ही मालकांमध्ये देखील आणि फॅन्समध्ये देखील वादाची ठिणगी पडणार आहे. मित्रांनो, 31 तारखेच्या मैदानात बकासूर आणि सर्जा आपल्याला बिनजोड पाहायला भेटणार आहे बरं का. पण या बिनजोडचे परिणाम फॅन्स लोकांमध्ये नक्कीच पाहायला भेटणार आहेत. मित्रांनो, ही बिनजोड नक्कीच डोळ्याचं पारणं फिरणारी बिनजोड होणार आहे. पण मित्रांनो, या मालकांमध्ये आणि फॅन्स लोकांमध्ये एक ठिणगी पडणार आहे बरं का. आपला सर्वांचा लाडका बकासूर आणि सर्जा प्रेमी बोलतोय.